हा आत्मानात्म विचार श्री दत्तो जयती. शिष्या होई सावधान करून या एकाग्र मन. एक तुमचं हे निघालं. शिष्या होई सावधान करून या एकाग्र मन. परिसे कथितो आत्मज्ञान. ऐकू येतं ना सर्वांना? हो येते. परिसे कथितो आत्मज्ञान जने अज्ञान निरसे हे. बाहेर नेत्र लावून जे पाहसी तेची स्वप्न व्यर्थ तयासी भुलून आयुष्य खर्चून मरू नको. हा तर इथे आपण ती प्रस्तावना कधी म्हणजे ती प्रस्तावना पण घ्यायची आहे का, म्हणजे मागच्या वेळी घेतलेली की दिनेश तुम्ही ते रेकॉर्डिंगला लावलंय ना? हो रेकॉर्डिंगला. हा ठीक आहे. ओके. तर आता इथे जे सुरुवात केलेली आहे की बाहेर जे दिसतंय तो खोटा आहे. हा तो खोटाही म्हणता येत नाही, ऍक्च्युली खरंही म्हणता येत नाही, म्हणून त्याला मिथ्या असा व्यवहार केलेला आहे. पण म्हणजे ह्याची सेम 13व्या अध्यायाची सुरुवात करताना भगवान हेच म्हणाले, इदम शरीरम कौतेय. म्हणजे इदम म्हणून जे दाखवलं जातं हे अमुक हे तमुक आपल्याला जे दिसतं म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसतं असं नाही, की ज्याचं आपल्याला ज्ञान होतं असं वाटतं बाहेरच्या पदार्थांचं ते आपल्यापेक्षा वेगळं आहे, आणि आपल्यापेक्षा जे वेगळं आहे ते मिथ्या आहे. कारण आपण ज्याला मी म्हणतो तो त्यातला अहंकार आपण बुद्धी किंवा मन किंवा शरीर याच्यावर आपणला अध्यास झालेला असतो मीपणाचा. अहंकार म्हणजे चुकीच्या ठिकाणी मीची जाणीव आणि ती दृढ असणं. जितकी दृढ जाणीव तितका दृढ अहंकार असं होतं. तर त्यामुळे सोपी युक्ती भगवंतांनी पण तीच सांगितलं की इदम म्हणून जे म्हटलंय ते सगळं तू म्हणजे क्षेत्राचा भाग झाला. क्षेत्रज्ञ आत्मा हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मग हा आता हे एक स्टेटमेंट झाल्यावर तो आता हा श्लोक संपला म्हणजे त्याचा अर्थ संपला असं नाही की तो आपण सगळ्याच बाबतीत लावू शकतो. जेव्हा मी म्हणतो हे माझं शरीर आहे, जेव्हा मी आलो गेलो म्हणतो तेव्हा शरीराला मी म्हणत असतो, पण माझा हात दुखतोय, पाय दुखतोय किंवा हे माझं शरीर किंवा माझं सगळं शरीर दुखतंय म्हणताना मी त्या शरीरापेक्षा मी वेगळा हे कुठेतरी मान्य करतो. किंवा माझ्या मनाला यातना झाल्या तेव्हा मनापेक्षा मी वेगळा आहे तेव्हा माझं मन असं वेगळी वस्तू आपण दाखवतो. त्यामुळे जे असं वेगळं दाखवता येतं, माझी बुद्धी ठिकाणावर नाही. आता माझी बुद्धी ठिकाणावर नाही हे म्हणणारं जे आहे, तर आता बुद्धी जर ठिकाणावर नसेल तर तिला स्वतःबद्दल कळणं शक्य नाही. म्हणजे बुद्धीच्याही पलीकडे एक साक्षी रूपाने जी जाणीव राहते तिथपर्यंत आपण पोचू शकतो. आता त्याच्या पुढचा तर अनुभवाचा भाग आहे, पण या विचाराच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोचू शकतो. तर त्याच्यासाठी ही पहिली डेफिनेशन 13व्या अध्यायात पण तीच आहे. आणि योगायोगाने मी काल आज महाराजांचं जे गीताभाष्यावर प्रवचन झालं हरिहरेश्वरला ते ऐकत होतो. तर त्या प्रवचनात 13वा अध्यायच घेतलेला आहे महाराजांनी क्षेत्रज्ञ. आणि नंतर असे रॅन्डमली मी कोणते तरी याचं बार्शीचं हे बघत होतो, तर त्यात पण नेमका हाच आत्मानात्म विवेकाचाच भाग आलेला. हा पहिला झाला. आता पुढचा घेऊया आपण श्लोक. समोर ठेवता आलं तर बरं पडलं. पृथ्वी आप तेजवात आकाश जाण पंचभूत माया शक्तीश्वर निर्मित त्रिगुणयुक्त असती. आता इथे अर्थात हा आत्मानात्म विवेक मोठ्या महाराजांनी लिहिलाय. त्याच्यातला एक उद्देश असा आहे की रोजच्या ह्याच्यात त्याचा कसा वापर होईल. कारण पूर्ण जर आत्मानात्म विचार बघायला गेला तर ब्रह्मसूत्र हे त्याचा एक आधार धरला जातो. म्हणजे प्रस्थानत्रयी जी मुक्तीसाठी 3 महत्वाच्या गोष्टीचा अभ्यास सांगितलेला आहे. म्हणजे
संन्यासालाही कोणता बाकी संग्रह करायचा नसतो, पण ही 3 ग्रंथ त्याच्याकडेही त्यांच्याकडेही असायला हरकत नसते किंवा असावेत असं म्हटलंय. ते म्हणजे भगवद्गीता, स्वशाखेचं उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. तर ब्रह्मसूत्र म्हणजे त्याचा आपण आता अर्थासकट ग्रंथ घेतला तर एवढा जाडा तो ग्रंथ आहे. एवढा तो म्हणजे आत्मानात्व विचार वेगळा आहे. पण मोठ्या महाराजांनी दया करून आपल्याला तो छोट्या ह्याच्यात सोप्या शब्दात दिलाय की जसं आपण एक माळा जप करतो, 10 माळा जप करतो किंवा साधनेला बसतोय, तसं थोडक्या वेळात हा आत्मानात्म विचार पुन्हा पुन्हा आपल्याला बोलला. हा नुसतं याची आवर्तनं केली तरी हळूहळू तो ईश्वराच्या कृपेने तो प्रकाश होऊ शकतो. पण मग त्याच्यात काय होतंय, त्याच्यात सगळंच डिटेलमध्ये येणार नाही. तर त्या आपण जेवढं शक्य असेल तेवढं थोडक्यात फिल इन द ब्लँक करू. तर पंचमहाभूतापर्यंत पोचायच्या आधी आपण मागच्या वेळी पाहिलं तसं की सर्वात पहिल्यांदा तर ती वृत्ती निर्माण झाली. वृत्ती काय तर एकोहम बहुश्याम. आता ती का झाली याचं उत्तर लीला म्हणूनच म्हणायला लागतं. आणि त्याचा उद्देश असा की जो म्हणजे विशिष्टाद्वैत निंबार्काचार्यांच्या वाङ्मयातनं आलेला आहे किंवा त्याच्यावरचं महाराजांनी जे वेदांत पारिजात सौरभची टीका केली त्यात तो आलेला आहे की एकोहम बहुश्याम म्हणजे एक आहे आणि मी बहु व्हावं असं नाही. बहुरूप म्हणजे एक असतानाच बहु व्हावं. याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या रूपानेच आपल्या आनंदाचा अनुभव भगवंताला घ्यायचा आहे. कारण एकत्व असताना प्रेम होऊ शकत नाही. प्रेमाचा आनंद घेण्यासाठी तो अनुभव घेण्यासाठी म्हणजे रामकृष्ण परमहंस सांगायचे की साखर होऊन साखरेचा चव घेता येत नाही. तसं देवालाही त्या दुसऱ्या रूपाने स्वतःचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे भक्त जसा देवाचा भक्त असतो तसा देव भक्ताचा भक्त असतो. कारण त्या लेवलला पोचल्यावर दोन्ही रूपं एकच आहेत. त्याच्यात भक्त आणि भगवान फरक नाही. फक्त नोशनल ती 2 रूपं राहतात कारण तो आनंदाचा अनुभव घ्यायला. तर मूळ जी वृत्ती निर्माण झाली ती मायेकरता झालेली नाहीये. त्यामुळे पहिली जी वृत्ती आहे ती भगवंताची वृत्ती. आपल्या मनातल्या वृत्ती हा मायेचा भाग किंवा मायेत अडकल्यामुळे बाहेरच्या जे मायामय जगाच्या संबंधी विचाराची वृत्ती निर्माण होते, तशी ही भगवंताची नाहीये. त्यामुळे भगवंताच्या समत्वाला म्हणजे त्रिगुणरहित ह्याला आणि सच्चिदानंद रूपाने सर्वत्र सर्व काळ एकसंध आणि एकच रूप असण्याला काही बाधा येत नाही. आता ती वृत्ती निर्माण झाली त्याच्याबरोबर म्हणजे मूळ माया प्रकृती जी विद्यामाया म्हणतात ती निर्माण झाली आणि महत्तत्व निर्माण झालं. महत्तत्व म्हणजे जे पूर्ण विराट विश्वरूपाचं बुद्धी तत्व निर्माण झालं. आणि हेच कारण आहे की ईश्वरा पूर्ण मायेच्या ह्याच्यात ईश्वरापर्यंत जायला उपयोगी काय पडत असेल तर ती बुद्धी पडते. कारण ती ईश्वरापासून मायेपर्यंत येतानाच्या प्रवासात अगदी जवळ ईश्वर तत्वाच्या निर्गुण निराकार तत्वाच्या जवळ जी आहे ती बुद्धी आहे. त्यामुळे पुन्हा त्याच्या जवळ जायचं आहे तर त्या शुद्ध बुद्धीपर्यंत पोचूनच आपल्याला जायला येतं. आणि याच्याकरता हा विश्वाचा विचार केलाय. भागवतात पण महाराजांनी सांगितलं की ते परीक्षित राजा आता 7 दिवस आयुष्य राहिलं आणि सगळ्या जगाचं वर्णन तो मला ऐकायचंय म्हणून म्हणतोय. हे कशाला सांगितलं तर ते जग कसं निर्माण झालं हा जर प्रवाह कळला तर त्याच्या विरुद्ध प्रवाह मुक्तीचा प्रवाह कळणं सोपं होतं. तर तसं आता इथे महत्तत्व म्हणजे बुद्धितत्व निर्माण झालं. आता बुद्धितत्वात ती जाणीव आहे म्हणजे सत चित आनंद यातल्या चित तत्वाचा भाग किंवा त्याचं वृत्तीसकट चित्तत्व हे झालं ते बुद्धितत्व म्हणजे महत्तत्व झालं. आता ते बुद्धिसकट झाल्यानंतर त्याच्यात अहंकार तत्व निर्माण झालं म्हणजे सत्तत्वाचा त्याच्यातलं रिफ्लेक्शन.
तर सत्तत्व म्हणजे असणं, नुसतं आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतात ना बिईंग, तसं असणं हे सत्तत्व आहे. पण ते असणं हा म्हणजे मी आहे, ही जी जाणीव आहे ती त्या महत्तत्वात झाली. आता ईश्वर तत्वापासून खाली ते महत्तत्व खाली उतरलं असलं तरी हा सगळा जो ज्ञानाभ्यास आहे त्याच्यातली चरमसीमा हीच आहे की मी म्हणजे ते आत्मतत्व आहे, हेच ब्रह्मज्ञान आहे. पण ते ब्रह्मज्ञान जिथे आहे ती बुद्धितत्व हे ऍक्च्युली परब्रह्मापासून थोडीशी ती खालची लेवल आहे. म्हणून महाराजांनी ते ज्ञानेश्वरी आणि दत्त संप्रदायाच्या व्याख्यानात सांगितलेलं आहे की ज्ञानाच्या किंवा उत्कर्षाच्या लेवल सांगितल्यात. पहिल्यांदा जे मानी जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत म्हणून सांगितलंय. म्हणजे सगळ्यांना ईश्वर माना सांगितलं, अजून अनुभव नाहीये. त्याच्या पुढे अहम ब्रह्मास्मी आहे, म्हणजे मीच ब्रह्म आहे. म्हणजे ते महत्तत्वापर्यंत पोचलो आपण. मग सकलमिदम अहमच्या वासुदेव म्हणजे त्याच्या महत्तत्वाच्या आधीच्या स्फूर्तीच्या लेवलला, जे महाकारण देह म्हणतो त्या लेवलला सगळंच, आणि मीही वासुदेव आहे. आणि त्याच्या पुढे वासुदेवच सर्व, तिकडे मी गेला तर ते म्हणजे परब्रह्म स्वरूप तो महात्मा झालाय. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण म्हणताना ते महत्तत्व खाली आलं असं म्हणतो, पण त्या महत्तत्वापर्यंत पोचणंच म्हणजे हा ज्ञानाभ्यास आहे. म्हणजे जितकं खाली उतरलं त्याच्या विरुद्ध जाताना तो अगदी शेवटचा टप्पा आहे, त्याच्या पुढेच निर्गुण निराकारच आहे. तर त्या महत्तत्वापासून अहंकार निर्माण झाला आणि त्रिगुणात अहंकार निर्माण झाल्यावर संकल्प विकल्पात त्याची पुढची स्टेप आहे. त्याच्याकरता त्रिगुण निर्माण झाले, त्रिगुणातनं पंचमहाभूत निर्माण झाले. आता पंचमहाभूत आणि पंचीकरण याचं पुढच्या श्लोकात वर्णन आलंय, तर ते त्याप्रमाणे आपण पाहत जाऊ. ओके. पृथ्वी आप तेज वात आकाश जाण पंचभूत माया शक्तीश्वर निर्मित त्रिगुणयुक्त असती प्रत्येकाचे अर्ध भाग आता करून हा असे भाग करायचे सांगितलं. पंचकरण कसं करणार? हो, तर त्याच्या आधी म्हणजे प्रकृती जी सांगितली, तर प्रकृतीत विद्यामाया पण आहे आणि त्रिगुण निर्माण होताना त्याचा अविद्यामाया पण झाली. ती विद्यामाया आपल्याला महत्तत्वापर्यंत घेऊन जाते, अविद्यामाया तिथून खाली उतरवते. म्हणजे एकाच मायेची कार्यप्रमाणे विद्या आणि अविद्या असं दोन भाग दाखवले. बर. आणि त्याच्यात त्यांनी त्रिगुण पण घेतलेले आहेत. हा, त्रिगुणयुक्त म्हणून माया शक्ती ईश्वर निर्मित त्रिगुणयुक्त असती ही प्रत्येकाचे अर्ध भाग करून अर्ध्याचे 4 भाग सोडून आपला भाग इतर अर्ध भाग युक्त केले. हे पण पाहिलं आपण. म्हणजे याचं कारण पण पाहिलं की एक महाभूत हे शुद्धावस्थेत त्याच्यापासून सृष्टी होऊ शकत नाही. म्हणजे सांगायचं म्हणजे आता एका ठिकाणी राहणं, एकसंघ राहणं हे पृथ्वी तत्वाचं हे आहे, गुण आहे. हा, आता तो गुण बाकी तत्वात आकाशात एकदमच कमी आहे, पण वायू आणि पाण्यात पण आहे. नाही तर ते पाणी असं कंटेनर मध्ये ठेवलं तरी राहू शकणार नाही, त्याच्यातनं अर्पण निघून जाणार. राईट. तसं प्रत्येक भूताचे एक गुण आहेत. पृथ्वीचा गंध, नंतर पाण्याचा रस, वायूचा स्पर्श, तेजाचा, हे अर्थात आपलं मागच्या वेळी झालंय, पण आपण रेकॉर्ड करताना म्हणून हे परत घेतो. त्याचा रेकॉर्ड राहील. तर वायूचा स्पर्श, तेजाचं रूप आणि आकाशाचा शब्द, तर हे महाभूत एकमेकात मिसळल्यामुळे त्यांच्यात बाकी सगळ्या विषयांचे पण गुण आहेत. आणि ह्याच्यामुळे असं आहे, म्हणजे ह्याचा एक रेफरन्स आपल्याला ज्ञानेश्वरीत असा हे बघतो की जेव्हा ऐकताना, म्हणजे भगवंताचा उपदेश ऐकताना नुसतं कानच नाही, सगळं आपण काय म्हणतात त्याला,
त्याची बाकी इंद्रिय ही ते ऐकायला धावतायत असं एके ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे इंद्रियाचे विषय जे आहेत ते डोळ्यांनीही श्रवण आहे, कानानेही श्रवण आहे, त्वचेनेही श्रवण आहे, असा तो थोडासा वर्णन तिथे केलंय. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की हे पंचीकरणात एका याचे दुसऱ्या याच्यात मिक्स केले. त्यामुळे शुद्ध जी पंचमहाभूत आहेत त्याच्यात आकाश हे सर्वात सात्विक आहे आणि पृथ्वी ही सर्वात तम आहे. पण पंचीकरणामुळे त्याचे सगळ्याचे गुण एकमेकात मिसळले गेले. त्यातही पुन्हा आता म्हणजे आपाचाच भाग घेतला तर आपाचं पाणी हे रूप शुद्ध असेल तर चिखल हे रूप तेवढं शुद्ध नाहीये. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ब्रॉड याच्यावर जरी पंचमहाभूत असली तरी सृष्टी होताना पहिल्यांदा ते पंचीकरण झालं आणि नंतर पण जीवाच्या कर्माप्रमाणे त्याच्या शरीरात कोणते पंचमहाभूताचे काय प्रमाणात येतील ते पण ठरतं. त्यामुळे पृथ्वीवर जी शरीर आहेत, मनुष्य शरीर आहे, पार्थिव म्हणतो, पृथ्वीचा अंश जास्त, जे जास्त जीव खाणे म्हणतात, जीवाचे प्रकार हो वेगळ्या तऱ्हेचे, बरोबर, उद्बीज वगैरे असं नाव सांगितले त्याप्रमाणे. बरोबर. आणि जे उच्च श्रेणीचे जीव म्हणजे देव जे आहेत स्वर्गातले त्यांचं तेजोमय शरीर आहे असं सगळं त्यांनी वर्णन केलंय. पिशाच असेल तर वायुवच असणार, वायुवेद, आपलं पृथ्वी जास्त आपल्या शरीरात. ह्या पंचीकरणे जाण ब्रह्मांड 14 भुवन, चारी जीवखाणी आणि अन्न. म्हणजे 14 भुवन ह्या सगळ्यातून पंचीकरणातून निर्माण झाले, पंचीकरणातून निर्माण झाले. आणि हे सगळं जगात आता आपण मॉडर्न सायन्स मध्ये किंवा डार्विनचा उत्क्रांत, एकापासून उत्क्रांती होतो दुसऱ्या प्रकारचा जीव, म्हणजे आधी अमिबापासून मग थोडा मोठा असं करत मग माकडापासून माणस वगैरे मानलं जातं. तर ती थेरी चुकीची आहे आणि आताच्या मॉडर्न सायन्स प्रमाणे पण ते मानतात की ती थेरी चुकीची आहे. मध्ये एकदा याच्या नेटवर एका ठिकाणी तो हे आलेला की आता ते बिग बँग थेरी पण चुकीची मानतात. कारण बिग बँग हे म्हणजे चिरंतन असलेल्या विश्वातली एक घटना म्हणून मानतात. म्हणजे विश्व पूर्ण आकुंचित झालं एका पॉइंटमध्ये, परत ते बिग बँगनी बाहेर हे झालं, परत ते आकुंचित होणारे इथपर्यंत ते पोचलेत आणि त्याचा आधी कुठेच असू शकत नाही. कारण ही प्रोसेस ब्रेक होण्यासाठी, स्टार्ट होण्यासाठी काही कारणच नाहीये, इथपर्यंत ते पोचलेले आहेत. तर त्याच्यामुळे भागवतात सांगितलंय त्याप्रमाणे ब्रह्मदेवांची जेव्हा उत्पत्ती झाली, भगवान विष्णूंच्या नाभी कमलातनं ते उत्पन्न झाले, तर त्यावेळी त्यांनी सृष्टी निर्माण करताना पहिल्यांदा तर भगवंतांनी त्यांना गीतेचा किंवा भागवताचा उपदेश केला आणि तप असा आवाज आला. तर तप त्यांनी केलं. ते तप केल्यावर ते वेदांचं ज्ञान प्रकट झालंय आणि मग त्यांनी सृष्टी निर्माण केली. तर तिथे यथा पूर्वम अकल्पयत म्हणून सांगितलं, म्हणजे पूर्वी जशी होती सृष्टी तशीच निर्माण केली. आता हे जेवढे ब्रह्मदेव झाले त्या सगळ्यांना ते ऍप्लिकेबल आहे. म्हणजे प्रत्येक सृष्टीच्या आधी सृष्टी आहे, म्हणजे याची सुरुवात कुठे असं नाही, कोंबडी आधी का पिल्लू आधी म्हणतात तसं त्याची सुरुवात नाहीच आहे, एका जन्माच्या आधीचा जन्म. आणि हे जे सगळं समष्टीत म्हणजे सगळं विश्वात झालं ते व्यष्टीत पण झालं. त्यामुळे व्यष्टीत पण 5 तन्मात्रा म्हणजे 5 इंद्रियांचे हे आणि ते विषय आले. तशी 14 भुवनं जी आहेत ते आपल्या शरीरातही 14 भुवनं आहेत आणि 7 चक्र जी आहेत, आपण मागच्या वेळी पण पाहिलं की मूलाधार हे भू म्हणजे पृथ्वी द्योतक आहे आणि त्यामुळे त्या चक्राच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे त्या चक्राची जी चक्राच्या रिलेटेड ज्या वृत्ती आहेत त्या या भुवनांशी रिलेटेड आहेत. म्हणजे आता पृथ्वीवर आपण पाहिलं तर स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे, म्हणजे जिवंत राहणं हेच एक उद्देश सर्वात मोठं आयुष्यभर. आपण
अध्यात्म करतो, बाकी करतो, पण त्याच्याबरोबर जिवंत राहण्यासाठी चाललेला आपला प्रयत्न फार मोठा आहे. बरोबर. अगदी श्वासोच्छवासापासून. म्हणजे पैसे मिळवायलाच बाहेर जायला पाहिजे असं नाही. संन्यासी जिवंत महात्मा जरी राहण्यासाठी. असला तरी त्याला भिक्षा हे भेषज म्हणजे औषध रूपाने तरी शरीर घ्यावंच टिकवायला भिक्षा म्हणजे शरीर टिकवणं याच्यासाठी प्रयत्न जास्त आहे. कारण हा भूलोक आहे. तसं मूलाधारात सिक्युरिटी ही भावना महत्वाची आहे. सुरक्षितता ही मूलाधाराचा जर हे भेद झाला की इन्सिक्युरिटी निघून जाते. स्वाधिष्ठान ही संकल्प विकल्पात्मक म्हणजे तो भुवा लोक म्हणजे गंधर्व लोक आहे जिथे भोग हा जास्त प्रकार आहे. तर ती भोग काम आणि बाकी ही सगळ्या डिझायर्स त्याचा नाश व्हायला स्वाधिष्ठान आणि मग नंतर असं वरचे वरचे म्हणजे तो परत एक विषय मोठा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे या 7 भुवनात ज्या ज्या गोष्टी आहेत. तिसरा स्वाहालोक आहे म्हणजे मणिपूर चक्र. आता स्वाहालोक म्हणजे स्वर्लोक आहे. स्वर्लोक म्हणजे स्वर्गलोक आणि स्वर्गात कोण राहतात? देवता राहतात. कोणत्या देवता राहतात? तर सूर्यचंद्र हे सगळे आहेत, इंद्र आहेत, हे सगळे पृथ्वीचे नियामक आहेत. पृथ्वीच्या जीवांचे नियामक आहेत. म्हणून तर आपण यज्ञयागाने देवांना आवाहन करतो आणि ते सगळी सृष्टी सूर्य उगवतो, मावळतो, इंद्र पर्जन्य देतो. तर ते होतं. त्यामुळे मणिपुरात पॉवरचं सेंटर आहे. तर हे असं म्हणजे सांगायचं म्हणजे समष्टीत जे सगळं आहे ते व्यष्टीत तसंच तयार होतं. त्यामुळे आपण हे सृष्टीची उत्पत्ती बघतो तेव्हा पॅरलली आपण हा विचार करायचा की पहिल्यांदा महत्त्व तयार झालं म्हणजे बुद्धी पहिली तयार झाली, मग अहंकार तयार झालाय आणि मग आपले पंचमहाभूत, मग शरीराचा अभिमान त्यांनी घेतला. म्हणजे आईच्या पोटात गर्भ तयार झाल्यानंतर 7व्या महिन्यात तो जीव येतो म्हणून भागवतात उल्लेख आहे. म्हणजे काय, खरा जीव येतो म्हणजे आत्मा रूपाने सर्वत्रच आहे, पण त्या पंचमहाभूताचा अभिमान अध्यास त्या तेवढ्या चैतन्यावर झाल्यावर तो सूक्ष्मदेह तिथे जाऊन जीवरूपाने तो कार्य करायला लागतो. असा म्हणजे हे सृष्टीचं वर्णन वाचताना आपण बॅक ऑफ द माइंडला आपण कसे तयार झालो ह्याचाही विचार आला तर त्याच्या विरुद्ध जर आपण गेलो की तिथपर्यंत आत्मतत्वापर्यंत पोचता येतं. असा तो मार्ग आहे. याला सोहम हंसा अभ्यास म्हणतात. आपण टेंबेस्वामी महाराजांच्या आरतीत बघितलं ना, सोहम हंसा पक्षाभ्याम संचरिसी आकाशेस. तर सोहम म्हणजे मी, सहा म्हणजे तो भगवंत, तो मीच आहे, आणि हमसा म्हणजे मीच तो भगवंत आहे. तर त्याच्यात मीची सुरुवात करताना या सगळ्या मीच्या आत्ताच्या शरीरापासून खरा कोण असा मी बाजूला काढला आणि मग नंतर तोच भगवंत म्हणजे सच्चिदानंद आहे किंवा परमेश्वर जो सर्वव्यापी आहे, त्यातनं त्याचे सर्वव्यापित्व वगैरे गेल्यावर ते बाजूला काढल्यावर जे चैतन्य होतं तेच माझ्यात आहे. अशा दोन्ही पद्धतीने तो अभ्यास होतो. ते येईल तो विषय तसा आपण तो पण त्या लक्षणाही पाहू. ओके. हा, या पंचगणे जाण ब्रह्मांड 14 भुवन, चारी जीवन जीवखाणी आणि अन्न करी निर्माण ईश्वर. हे विक्षेप नावाची ईश्वर शक्ती होय साची. वेदी संज्ञा चारी जीव म्हणजे 4 प्रकारांनी जीवाची उत्पत्ती सांगितली. म्हणजे स्वेदज, उद्बीज म्हणजे बीजानी निर्माण होणारे, स्वेदज म्हणजे घामानी म्हणजे काही जंतू, जीव जंतू, बॅक्टेरिया वगैरे, उद्बीज म्हणजे वनस्पती बीजानी, अंडज म्हणजे पक्षी जे त्या अंड्यातनं, आणि जारज म्हणजे नर आणि मादीच्या संयोगाने होणार, मॅमल आपण म्हणतो. ही संज्ञा वेदी संज्ञा असायची म्हणजे वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, असं अर्थ होतो ना. हे व्यावहारिक सत्य, हे आपण जीवनात पाहतोय आपण, म्हणून व्यावहारिक सत्य म्हटलं असेल त्यांनी. हो, कारण हे दिसतं म्हणजे हे भासतंय ते, म्हणून त्याला खोटं न म्हणता ते मिथ्या जरी असलं तरी त्यातनंच वर जायचं आणि त्याचेही काही नियम आहेत. असं रॅन्डम होत नाही ना. म्हणजे आपण स्वप्नात बघतो रॅन्डम कोणत्याही काही गोष्टी होऊ शकतात,
पण बरोबर. व्यावहारिक सत्तेत आपण ठराविक नियमाने ते होतंय असं ठराविक आपण ठराविक नियमाने ते होतंय असं आपल्याला भासतं. आता हम्म. ह्याचंही एक कारण आहे, म्हणजे एवढं सगळं नियमाने होतंय तर मग ते मिथ्या कसं मानायचं असा जर कोणाला संशय आला तर त्याचंही एक उत्तर आहे. म्हणजे महाराजांना कोणीतरी विचारलेलं की महाराज हा जर सगळा भास आहे तर मग सगळ्यांनाच सारखा भास कसा झाला? बरोबर आहे ना लॉजिक, की जर भास असेल तर सगळ्यांना बरोबर सारखा, आहे. एखाद्याला होईल, हा, कसा होतो, कसा सगळ्यांना होतो. सारखा हा, कसा झाला? बरोबर. तर त्याच्यावर महाराज म्हणाले, हम्म. सगळ्यांना सारखाच कुठे झालाय? एखादा एखादी स्त्री एखाद्याची पत्नी आहे, एखाद्याची तीच आई आहे, एखाद्याला ती बहीण दिसते, तर एखाद्याला ती सून पण दिसते. म्हणजे हा, म्हणजे वेगळा भाग एकाच हा व्यक्तिगत. म्हणजे एकाच ठिकाणी भावाच्या अंतराने वेगवेगळे भास इथेच दिसत आहेत. पण तरीही त्याच्यात जो सारखेपणा आहे याचं कारण म्हणजे जे विराट स्वरूप आहे, जे ते महत्तत्व आहे, त्या महत्तत्वाला तो झालेला भास आहे. हम्म. त्यामुळे सगळं विश्व आणि त्यातलं हे आणि त्या महत्तत्वात वेगवेगळे भास कसे होतात? जसं आपल्या शरीर हे आपलं अख्खं आहे, पण त्या शरीरातनं च्या द्वाराने आपण जे सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेतो ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळं ज्ञान होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सूर्य जर आहे किंवा आपण म्हणू एखादी धगधगती आग आहे की त्याच्यात थोडासा आवाज पण आहे, आवाज किंवा फटाके फुटतायत असं आपण म्हणू. तर दृष्टीला फक्त दृष्टी असती तर फटाके म्हणजे तेजोरूप आहेत एवढंच म्हटलं असतं. पण कान आहेत ते म्हणतात पण आवाज फटाके म्हणजे आवाज आहे. शब्द बोल. त्वचा म्हणते फटाके म्हणजे चटका आहे. त्यामुळे आपल्याच शरीरात जसे हे वेगवेगळे अनुभव आहेत तसं त्या विराट मनाच्या आपली सगळ्यांची मनं ही भाग असल्यामुळे त्या प्रत्येक मनाच्या पूर्वसंस्कारामुळे त्याचा अनुभव पूर्ण विश्वाचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाचा बदलत जातो. पण जो ओव्हरऑल जो विश्वाचं वर्णन आहे ते कॉमन राहतं. असा व्यवहार आहे. त्यामुळे ते व्यावहारिक सत्य म्हणून नोशनल मानावं लागतं. कारण ज्ञानाचा जो अभ्यास आहे तोही ह्या व्यवहारातलं उदाहरण घेऊनच आपल्याला करता येतो. कारण जे माहित आहे त्याच्यापासूनच आपण पुढे जाऊ शकतो ना. तर त्यामुळे तो व्यावहारिक सत्याचा अनुभव तो हे घेऊन त्याला स्वप्नाचं उदाहरण देऊन हा सगळा ज्ञानाभ्यास आपल्याला एक्सप्लेन करायची म्हणजे ती पद्धत आहे ज्ञानमार्गात. हे विक्षेप नावाची ईश्वर शक्ती होत ज्याची वेदी संज्ञा असे याची व्यावहारिक सत्य जीव देही रिगुण अहंकार तात्म्य पाहून हा हे पण पाहिलं दोन अहंकार तात्म्य पाहून हा मायेच्या दोन शक्ती आहेत. एक विक्षेप आणखी दुसरी आवरण. हा आवरण म्हणजे अज्ञान आहे, ते आहे ते झाकलं, हे झालं आवरण. म्हणजे रज्जू पडलेली आहे, दोरखंड वेडावाकडा पडलेला आहे, तर तो पहिल्यांदाच बघितल्या तो दोरखंड आहे हे कळलं तर भीती वाटण्याचं कारण नाहीये. तर पहिला फिल्टर जो आहे, पहिलं जे मायेचं कार्य आहे की तो दोरी असून सुद्धा ती दोरी दिसली नाही. आणि एखादं गोष्ट आहे तशी दिसली नाही की इमॅजिनेशनला सुरुवात झाली. मग आपल्या पूर्वानुभवात कुठेतरी असा वेडावाकडा आणि जमिनीवर काळोखात आहे, म्हणजे त्याचं बघितलं असेल, वर्णन पाहिलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, पण त्यांनी तो साप वाटला. म्हणजे आहे सोडून दुसरा वाटणं याला म्हणतात विक्षेप. प्रत्यक्ष नसलेलं वाटलं हे विक्षेप झाला. त्याद्वारा शरीर व्यापून नेत्री राहून द्वैत पाहे. तर म्हणजे हा विक्षेप त्या दोरीवर सर्पाचा जसा झाला तसा आपल्याला आपल्या बाबतीत विक्षेप काय, तर पहिलं आपण सच्चिदानंद आहोत हा अनुभव आपला झाकला गेला. आता तो का झाकला गेला? कारण आपल्या पूर्वजन्मीचे कर्म.
ते कर्म तसं का झालं की त्याच्या पूर्वजन्मीचं. मग त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या एंड वेदांतात नाही. प्रवाह नित्यता मानलेली आहे. म्हणजे तो प्रवाह सुरूही झाला नाही आणि संपलाही नाही. फक्त त्यातला ओके. ज्याला आत्मानंदाची प्राप्ती झाली तो त्या प्रवाहातनं बाहेर गेला म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी तो प्रवाह नाहीसा झाला. याच्यासाठी आपण ते उदाहरण पाहिलं की स्वप्नात आपण राजा झालेलो दिसलं, तर तो राजा मी झालोय, तो अमक्याचा मुलगा, अमक्याचा आहे, आपली ही वंश परंपरा, हा भास त्याला त्या स्वप्नातही दिसतोय. किंवा ही माझी मुलं, तसं पुढचा भास जसा आहे तसा मागचाही भास आहे. त्यामुळे हा भासच असल्यामुळे त्याला कितीही मागे केलं तरी परत त्याच्याही मागे भास तो चालूच राहतो, कारण तेच त्याचं स्वरूप आहे. आणि तो भास झालाय कशावर, तर सच्चिदानंद रूपावर. त्यामुळे जितकं लांब सच्चिदानंद रूप आहे तितकीच माया तिथपर्यंत पोचते. त्यामुळे त्यालाही आदी नाही. मायेला अंत आहे पण आदी नाही. अंत कसा आहे तर इंडिव्हिज्युअल मुक्ती झाली की अंत आहे, किंवा महाप्रलय झाला. झाला की अंत आहे. तर ओके. हो, चालेल. ते सर्व स्वप्न जाणं हं, का जासी याला भुलून हं. अजून होई सावधान स्वरूपानुसंधान ठेवितो. आता याला आपण एक उदाहरण आपण घेऊ शकतो की आता ही म्हणजे मनाची जी शक्ती आहे, आपण मागच्या वेळी ते पाहिलं की मनाची शक्ती अशी आहे की गोष्टींना आपण अर्थ लावू शकतो. म्हणजे पूर्वी एक सायन्स फिक्शन एक आलेली पिक्चर, त्याच्यात शॉर्ट सर्किट नावाची, त्याच्यात एक म्हणजे ती गोष्ट अशी आहे की त्या रोबोला शॉर्ट सर्किट काहीतरी होतं आणि जीव येतो असं दाखवलंय. तर त्यात तो हिरो असतो, तो त्याला जीव आला हे प्रूव्ह करत असतो आणि तो शास्त्रज्ञ म्हणतो, म्हणजे तो एक दाखवतो, याला पुस्तक वाचता येतं, तर म्हणतो हे तर आम्हीच फीड केलेलं आहे, यातनं काय विशेष आहे. असं करता करता तो हिरो काय करतो की एक कागद घेतो, कागदावर थोडा सॉस टाकतो, मिटतो आणि उघडतो आणि त्यात असं फुलपाखरासारखं चित्र येतं. तर हा रोबो हे काय म्हटल्यावर ते अमुक अमुक नायट्रेट वगैरे सायट्रेट वगैरे असं सांगायला लागतं. तर हा म्हणतो हे काय, हे कॉम्पोजिशनच सांगतोय, म्हणजे यात जीवाला कसं ठरेल. तर तितक्यात तो त्याच्या अशा भुवया दाखवल्या, त्या अशा करून उड्या मारायला लागतो आणि म्हणायला लागतो बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणून. म्हणजे काय भावना की त्या आकाराला कोणत्या तरी आधी पाहिलेल्या अनुभवाशी त्यांनी जोडलं आणि ते फुलपाखरासारखं आहे म्हणून हे फुलपाखरू म्हणून तो म्हणायला लागला. आता ही व्यवहारात ही आपल्याला मोठी शक्ती आहे. आपण म्हटलं तसं की प्रत्येक वेळी आता आपण बघतो, आता मधुदादा बसलाय, तर हा मधुदादा आहे कशावरून, तर पहिल्यांदा ते बघितल्यावर अशी म्हणजे मनुष्याकृती आहे आणि अशी मनुष्याकृती आपण अमुक वेळी पाहिली, त्यावेळी असं झालं, तेव्हा त्या मनुष्याकृतीचं नाव मधु होतं. हा सगळा आपण विचार करत नाही, कारण तो पूर्वीच्या अनुभवाच्या सादृश्य मला आता अनुभव आला की मी लगेच ते मानून घेतो. आणि ही शक्ती आपली एवढी पुढे जाते की आपण टीव्हीवर जे पिक्चर पाहतो, आता टीव्हीवर पिक्चर पाहतो तेव्हा आपण आता पाहतो ना HD टीव्ही, म्हणजे 5000 मेगापिक्सेल बाय अमुक मेगापिक्सेल, ते एक दिवा येतो. आता एवढे सगळे जे दिवे स्क्रीनवर आहेत ते वेगवेगळ्या रंगांनी फक्त पेटतात. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. जवळ गेल्यावर तो एक दिवा, एक प्रयोग केला, अगदी 1 इंच टीव्ही पासून लांब राहून टीव्ही ऑन केला तर ते बारीक बारीक हे दिसतात आणि त्यातनं काही चित्र फॉर्म होत नाही, वेगवेगळ्या रंगाचे दिवे दिसतात. पण थोड्या अंतरावरनं आपण तिकडे अमिताभ बच्चन पाहतोय, देवानंद पाहतोय आणि आपण म्हणतो अमिताभ मला आवडतो, समजा मला अमिताभ बच्चन आवडतो म्हणायला मी त्याला पाहिला पण नाहीये खरं तर आता, पण ते जे प्रोजेक्शन आहे ते मला खरं वाटून तोच तो आहे. ही व्यवहारात उपयोगी पडणारी शक्ती आहे, पण तीच परमार्थात आपल्याला आत्मस्वरूपापासून बाहेर ठेवणारी आहे. कारण त्या बाह्य अनुभवाला अर्थ देत बसून आपण त्या वृत्तीत अजून अडकत जातो. म्हणून ते भुलून जातो. मगाशी आलं ना ते भुलून, बाह्य दृश्याला अनुसंधान ठेवितो. आणि स्वरूप अनुसंधान म्हणजे आपल्या आत्मानंदाची आहे. आणि ते आपण मागच्या वेळी पाहिलेलं
की पहिल्या 3-4 प्रवचनातच हे आलेलं आहे. सायक्लोस्टाईल पुस्तकं जी सुरुवातीला काकांनी नाही का हे केली ती, की मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. तर याच्यात बरोबर. जरी बाह्य हे जरी खोटं असलं तरी त्यांनी म्हणजे आता ईश्वराचा साक्षात्कार किंवा स्वप्नात जर महाराज आले तर ते खोटं नाहीये ना. त्यांनी उपदेश केला तो जागृतीतही जसा खरा असतो तसा ह्या जागृतीत हे ज्ञान आहे किंवा सत्पुरुषांचा सहवास आहे. हे सगळे दिसताना या मायेसारखं दिसत असलं तरी ते मायेतलं नाहीये. ते त्या ईश्वराची दया आहे म्हणून आपल्याला कळण्याच्या रूपात तो गुरु म्हणून येतो, तोच वेद म्हणून येतो आणि आपल्याला यातनं वर काढतो. अशा रीतीने ते आपल्याला घ्यायला लागतं. त्यामुळे बाह्य यांनी भुलू नको म्हटल्यावर अरे हे मंदिर आहे काय दगडाची मूर्ती आहे ह्याला भुलायला नको, मी तर सच्चिदानंद आहे, ह्याचा उपयोग होणार नाहीये. म्हणजे विवेक कुठे ठेवायचा हेही आपल्याला कळलं पाहिजे. तर असं ते आहे की जे जे म्हणून भासतंय ते बाहेर जे दिसतंय ते डोळे मिटल्यावर ते दिसत नाहीये किंवा डोळे मिटल्यावर माझे जे विचार आहेत ते गाढ झोपल्यावर असत नाहीत, पण तरी गाढ झोपेतनं उठल्यावर मी गाढ झोपलेलो ही जाणीव आपण छान गाढ झोप लागली कोणाला तर मला हे म्हणतो. म्हणजे तिकडे ही जी जाणीव आहे तिथपर्यंत पोचायसाठी ते सोडून बाकीचं सगळं जे आपल्याला अनुभवलं येतंय ते सगळा भास आहे हा सतत आपल्या मनात या सगळ्या साधनांनी तो विचार मनाला ठेवायला लागतो. तर ते कोणती कोणती साधनं तर मनशोधनं म्हणजे सतत मनात आत्ता आपलं मन ते ईश्वरावर अधिष्ठित आहे का बाह्य गोष्टीत अडकले हे मनशोधन आहे. आता ते मनशोधन सतत घडणं कठीण आहे कारण आपण अगदी ठरवून बसलो. आता आपण जालन्याला ठरवून बसलो फक्त नामस्मरण करायचं, करता करता घरातले विचार येतात. ते करता करता कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत आपण जातो. त्यामुळे मनशोधन म्हणजे प्रॅक्टिस आहे. भगवंताला अर्जुनाने 6व्या अध्यायात जेव्हा म्हटलं की हे मन प्रमाथी आणि बलवत दृढ आहे तर त्याचा निग्रह करणे वायुरेव सुदुष्करा म्हटलं. तर तेव्हा भगवंत म्हणतात म्हणजे तू म्हणतोयस ह्याच्यात काही खोटं नाही, असंशयम महाभाव म्हटलंय म्हणजे संशयच नाही, तू म्हणतोयस ते खरं आहे. हे पण याचा निग्रह मनाचा होऊ शकतो कसा, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याचे गृह्यते, म्हणजे अभ्यासाने आणि वैराग्याने. तर त्यातला अभ्यास म्हणजेच हे मनशोधन आहे की बाहेर जाणारं मन पुन्हा पुन्हा मी कोण आहे आणि यात खरं काय आहे. म्हणूनच नित्यानित्य विवेक, आत्म अनात्म विवेक, हेय उपादेय म्हणजे टाकायचं काय घ्यायचं काय विवेक. नित्यानित्य म्हणजे नित्य काय अनित्य काय, आत्मानात्म म्हणजे आत्मतत्व सच्चिदानंद काय आणि अनात्म पदार्थ काय. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र म्हणजे क्षरणारं बाहेरचं जे सगळं क्षेत्र त्याला जाणणारा मी आत्मतत्व. हे सगळे विचार वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी एकच मार्ग आहे की कुठून तरी बाह्य विषयांपासून म्हणजे ते भासमान आहेत आणि आत्मतत्वाकडे लक्ष लागणं हे मनशोधन आहे. आणि ते होण्यासाठी काय देवगुरु सेवन, देवाचं आणि गुरूंचं सेवन हा अर्थ झाला. आणि देवगुरु एक मानून सेवन म्हणजेच गुरु हे मायेतला भाग नाहीये, ते सच्चिदानंद स्वरूप आहेत ही पूर्ण भूमिका पाहिजे. आणि त्यांनी त्यांचं सेवन म्हणजे सेवा स्मरणम, आणि ते सेवा स्मरणम करण्यासाठी मग तुम्ही त्यांचं काही बाह्य सेवा करा, काही झाडलोटाची सेवा करा, पाय चेपण्याची सेवा करा, नुसत्या स्मरणाची सेवा करा. शेवटी कोणत्या सेवेचं मूळ उपयोग असा आहे की स्मरण. तर हे सगळं केलं आणि हे सदाचरण अनासक्ते. सत आचरण म्हणजे सत्तत्वापर्यंत जे नेईल म्हणजे धर्माचरण, अनासक्तपणे करणं म्हणजे निष्काम कर्म केलं तर तो मनशोधन होऊ शकतं आणि स्वरूपानुसंधान होऊ शकतं. तर ह्यात जे सांगितलं की बाहेरून मन स्वरूपानुसंधान करायचं, तर या एकेका श्लोकासाठी एवढी सगळी मोठी बॅकग्राऊंड प्रत्येकासाठी आहे. बरोबर. आता आपण 8व्या श्लोकावर आलेलो.
आणि हे आता आपण म्हणजे त्याचं विवरण 22 श्लोकापर्यंत आलेलं आहे. हो 22 त्यांनी म्हटलं स्वरूपानुसंधान व्हाया की जे मन शोधन देव गुरु सेवन सदाचरण अनासक्ते. बरोबर बरोबर. हा त्याच्यावर त्याने आणखीन एक उदाहरण दिलेले आहेत आपल्याला. हा. तू म्हणसे हे प्रत्यक्ष मी पाहतो समक्ष तरी तू समाधी दक्ष देईल साक्ष उलटची. बरोबर. मग पुढे उदाहरण आली आहेत. हो. जैसा भिकारी जागपणी स्वप्नी महाराज होऊन हा हेच राज्य घेतलं करी आपण. संपदा भोगत. बरोबर. पुन्हा जागेपणी भिकारी हा मग ते राज्य आठवून मी राज्य भ्रष्ट झालो म्हणून तो करी की रोदन तेवी जाण संसारा. पण तो का रडणार नाहीये. रडणार नाही. स्वप्नी मध्य मास बक्षती चांडाळीशी रमती ते प्रायश्चित घेती जागेपणी की प्रायश्चित घेणार नाही. बरोबर. म्हणजे कोणी आत्ताच्या ह्याच्यात बघितलं तर हल्ली जे व्हर्च्युअल रियालिटी आहे ते डोळ्याला VR लावलं की आजूबाजूला सगळे आपल्याला मान वळवली की ते दृश्य दिसतं. मग तिथे तुम्ही लढाई करा. हे गेम्स पण निघालेले आहेत की त्यात मग याला मारा त्याला मारा. पण त्याला मारल्यानंतर बाहेर आल्यावर आपण आता अरे इतक्या जणांना उगाच मारलं नाही म्हणणार. असा तो त्या मायेपासनं म्हणजे ज्ञानी महात्म्याला हे विश्व दिसत नाही असं नाही पण तो भास आहे हे कळतं. जसं आपण वाळवंटी प्रदेशातनं जाताना मृगजळ दिसलं तर दिसताना ते जळासारखं दिसतंय पण ते जळ नाही हे पूर्ण मनात असल्यामुळे त्यांनी त्याच्या मागे धावायची वृत्ती होत नाही. हे ज्ञान आहे. बरोबर. तसेच त्यांनी आणखी उदाहरण दिली ती कोणी म्हणजे कोणी एक आपला जागेपणी मेला स्वप्नी भेटला तोशी भेटला हर्ष झाला अपार. स्वप्नी कोणी स्वजन मेला असे पाहून रडत रडत जागा होऊन त्या पाहून न रडे. कोणी भुकी नेजती स्वप्नी पोटभर जेविती जागे होता मागुती तृप्त होती किती नाही. स्वप्नी जे दिसले शुभ जागेपणी ते हो अशुभ जागेपणी जे अशुभ स्वप्नी ते शुभ कधीही. आता कधी लग्न 16 पाहती आपल्याला उदाहरण दिले. एक मनात विचारेल की पहिल्या उदाहरणानेच आपल्याला कळलं मग ही परत आता एवढूसा छोटा ग्रंथ आहे त्यात एवढं सांगायची गरज काय. पण या प्रत्येक उदाहरणात आपल्याला कोणती कोणती वृत्ती सोडायची आहे म्हणून म्हटलं ना या विचाराबरोबर हे आपल्याला कुठे लागू आहे हा विचार केला तर त्याचा उपयोग येतो. म्हणजे थोडक्यात स्वप्नात कोणतरी मेला तर जागेपणी आपला शोक आपण शोक करतो का नाही. म्हणजे आता जागेपणी कोणी मेला तर आपण शोक करणं बरोबर नाही. हा त्याच्यात आहे. किंवा हे म्हणजे आपल्या जगाने स्वप्न होत आहे हे आपण समजून घ्यायचं. आणि आता हे शेवटचं उदाहरण कोणतं होतं आत्ताचं वाचलेलं. कधी लग्न 16 पाहती जागेपणी की साच मानती स्वप्नी सर्पवाग पाहती उठवणी पळती सत्य किती. पण हे म्हणजे काही ठिकाणी लग्न 16 पाहतो तो आपल्याला प्रत्यक्ष जागेपणी दिसत नाहीये किंवा सर्पवाग बघितलेला असतो त्याला घाबरतो पण लक्षात आलं स्वप्नात ते आपण काय घाबरणार नाही असं. एखादा पिक्चर थिएटरमध्ये पिक्चर चाललेला आहे आणि त्या प्रोजेक्टरच्या मागे बसलेला माणूस आहे आणि दुसरा थिएटरच्या आत बसलेला माणूस आहे आणि त्याच्यामध्ये थिएटरच्या आत बसलेल्या माणसाच्या बाजूला एक लहान मुलगा बसलाय. आता थिएटरवर पटकन भूत दाखवलं तर त्या मोठ्या माणसालाही थोडीशी धडकी बळते पण त्याला माहिती आहे खोटं आहे त्यामुळे तो इतका घाबरत नाही. पण लहान मूल रडायलाच लागतं. पण तो त्या प्रोजेक्टरच्या मागे बसलेला आहे आणि जो प्रोजेक्ट त्यालाच काही वाटत नाही. तर ते प्रोजेक्टरच्या मागे बसलेले हा भगवंत आहे. थोडासा भीती वाटून बाहेर निघालेले ते साधना करून सिद्ध झालेले लोक आहेत. प्रोजेक्टरच्या मागे भगवंत म्हणा किंवा सद्गुरू बसलेले आणि बद्धपूर्ण जीव आहेत ते आहे ते खरं मानून सगळ्यालाच ते रिॲक्ट होत आहेत. त्याच्या बाहेर त्यांचं जगच जात नाहीये असं समजलं. बरे आपण आता म्हणजे 21 येऊया. ते सर्व मिथ्या जाण सर्व व्यापार सोडून स्वरूपानुसंधान करी तू स्वरूपानुसंधान व्हाया की जे मन शोधन देव गुरु सेवन सदाचरण अनासक्ते. पण आपण कसं वागायचं ते आता सुरू आहे. हेही मिथ्या जसे स्वप्न असे न मानो तुझे मन जेवी कित्येक स्वप्न सत्य होय जागृतीत. इथे पुढची सुरू
स्वप्नी मंत्र उपदेशीला तो जागेपणी सत्य झाला. सत्य झालं. स्वप्नी देवे प्रसाद दिला जागृती झाला तोची सत्य. ऐसे अनुभव हजार लोकी आले साचार. स्वप्नात धाई हा विचार सारासार केला बा. आता ही म्हणजे दया ही इतकी मोठी आहे किंवा मोठ्या महाराजांच्या वाङ्मयात इतकं हे विशेष आहे की बाकी ज्ञानपर जे ग्रंथ आहेत त्याच्यात हा ऍस्पेक्ट सांगितलेला नाही. त्यामुळे श्रद्धा कमी होणं किंवा नामस्मरण किंवा मूर्तीपूजेवरचा विश्वास कमी होणं असा बुद्धिभेद होऊ शकतो. पण ते बुद्धिभेद न होता भक्ती तशीच राहूनही ज्ञानाचा कसा अभ्यास करता येईल ते एवढूसा छोट्या ग्रंथातही इतकी छान उदाहरणं मोठे महाराज समोर ठेवून आपल्याला सांगतात दिलेली आहेत. बरोबर. हा मी येथे जन्मलो, हा मी अमुक वाढलो, स्त्री पुत्र संपत्तीयुक्त झालो, मी झालो धन्यवाणा. ऐसे शुभाशुभ स्वप्न पाहत नानापरी बोरळत सोय न हो जागृत देव गुरु प्रसादाविना. या सगळं समांडाने तुम्हाला गुरुचा प्रसाद हवा असं सांगितलेलं. हा जीव असा ते मगाशी ते लाभाबद्दल पण उदाहरण आलं नाही का की स्वप्नात लाभ झाला किंवा राज्य मिळालं त्याचा आता उपयोग आहे. म्हणजे आता ते पण आपण व्यवहारात विचार केला की आता आपण धन मिळवलं, मिळून कितीही मिळवलं तरी ते इकडून जाताना बरोबर काहीच नाहीये. तर हे जेव्हा खरोखर लक्षात येतं, बरं इथून कधी जायचं, तर इथून जे म्हणतोय ते काही नाहीच आहे खरं तर. त्यामुळे आपण याच्यापेक्षा बाहेरच आहोत ही कायम भूमिका जेव्हा जो अभ्यास मनशोधन सांगितलंय तोच सांगितलंय की हे स्वप्न आहे. म्हणजेच ही सगळी आता ही पोपटपंच परत एकदा सांगतो, स्वप्न असलं तरी आपण जातोच मागे, पण निदान त्याचे आवर्तन होऊन आपल्या मनात ईश्वर उतरून आपली शुद्धी बुद्धी करेल म्हणून आपण तो अभ्यास करतो. तर त्यामुळे कोणत्याही क्षणी म्हणजे कितीही मोठं दुःख असलं किंवा कितीही मोठं सुख असलं त्यावेळी एक क्षण जरी हा मनात विचार आपल्या आला की हे सगळं टिकणारं नाहीये कारण हा मायेचा भाग आहे, तर त्यात आपण अडकत नाही. म्हणून या अभ्यासात एक मुख्य म्हणजे भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे की शरीराच्या ठिकाणी म्हणजे आपलं शरीर आणि विश्व याच्या ठिकाणी दोषबुद्धी जर पाहिली म्हणजे शरीराच्या ठिकाणीचे दोष काय आहेत तर ते जन्माला येतं तेव्हा ही त्रास आहे. जन्माला याच्या आधी गर्भ राहावं लागतं, नंतर त्याच्यात जरा व्याधी आणि मृत्यू हे विकार त्याच्यात आहेत, ते टाळता येणारच नाहीये. असं कळलं की त्या शरीराबद्दल प्रेम जातं. ज्या वस्तूबद्दल आपल्याला प्रेम आहे त्याच्यापासून आपल्याला बाहेर होता येत नाही. आपण ममत्व म्हणतो, मम म्हणजे मीपणा आपण त्याच्यात बघतो आपला, ते झालं ममत्व. ते केव्हा निर्माण होतं? प्रेम निर्माण झाल्यावर. त्यामुळे एखाद्या गोष्टीतलं ममत्व काढायचं म्हणजे त्याचे आता भगवंताचं वात्सल्य सांगतात ते काय सांगतात शंकराचार्य महाराज की दोषेषु गुणत्व बुद्धी, म्हणजे भक्ताचे दोषही भगवंताला गुण दिसतात, हे त्याचं वात्सल्य झालं. पण आपल्याला व्यवहारातल्या आपल्या जवळच्यांचे दोष नाही दिसणार, गुणच दिसतात, किंवा जे विरुद्ध आहे त्यांचे गुण न दिसता असूया निर्माण होते. तर हे ज्यांनी होतं तेव्हा त्यावेळी जर हा विचार किंचित जरी मनात आला की हा आपल्याला जवळचा आणि तो लांबचा वाटतोय, म्हणजे नक्की हे आपण त्यांच्या शरीराला म्हणतोय, मनाला म्हणतोय, बुद्धीला, की त्या क्षणभर विचारानेही आपले बरेचशी स्थितप्रज्ञ अवस्था क्षणभराकरता का होईना ती होते. आणि तो अभ्यास जेवढा आपण वाढवू तसा त्याची दृढता आपल्याला होत जाते. हा जीव असा बरोबर कनवाळू श्रुती माता उपदेशी तत्वता त्याचा अधिकार जाणून प्रत्येक अधिकाराप्रमाणे श्रुतीने सांगितलंय.
श्रुती म्हणजे वेद. वेदात पूर्वांग आणि उत्तरांग असे भाग आहेत. तर पूर्वांग जे आहे ते कर्माचा विचार आहे. त्याची सुरुवात अथा तो कर्म जिज्ञासा म्हणजे सगळा कर्माचा विचार आहे. आणि उत्तरांग वेदांचा म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद हे अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्माचा अभ्यास आहे. तर कर्माचा अभ्यास का, तर जीव जन्म, गीतेत भगवंत म्हणतात की कर्माशिवाय जोपर्यंत जन्म आहे आणि ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत काहीतरी कर्म होतच राहणार. ज्ञान झालं तरी शरीर मनाने काही कर्म होणार, फक्त तो ज्ञानी महात्मा त्याच्यापेक्षा स्वतःला किंवा ते देह बुद्धी मन हे मायेचा भाग आहे हा त्याला पूर्ण अनुभव असल्याने त्यांनी त्याला ते तो जे काय करतो ते बंधात्मक होत नाही किंवा ते कर्मात धरलं जात नाही. पण त्याच्याशिवाय बाकी वेळी आपण काहीतरी कर्म करतच राहणार. मग ती कर्म करताना ती जर धर्माच्या चाकोरीतनं गेली तर धर्म म्हणजे थोडक्यात घालून दिलेली वाट आहे, ती बुद्धिशुद्धीपर्यंत आपल्याला नेते. आणि एकदा बुद्धिशुद्धीच्या टप्प्यावर आलो तर ते आपण या सायन्स फिक्शन किंवा इंग्लिश याच्यात म्हणतात ना पोर्टल टू अदर युनिव्हर्स, तर ती पोर्टल टू सच्चिदानंद झाले. म्हणजे त्या महत्त्वापर्यंत जायला मायेतनच जो मार्ग आहे तो धर्म अशा रूपाने वेदात सांगितला गेलेला आहे. आणि मग तुम्ही त्या बुद्धिरूपापर्यंत आलात की मग तत्वज्ञान ते उपनिषदाद्वारे कळून मग तुम्ही पुढे जाता. पण तुम्ही तिथपर्यंत गेलातच नाही. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला विमानाने परदेशात जायचंय. आता मी राहतोय ठाण्याला, मी म्हणेन मी आत्ता इथेच मला इथूनच मी उडणार, तर इकडे विमान नाहीये माझ्याकडे. इथे मला बस पकडायला पाहिजे, माझी जशी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे बस पकडायला पाहिजे, रिक्षा पकडायला पाहिजे, जे पाय, आणि कुठून तरी तिथपर्यंत पोचायला पाहिजे. इकडे पोचल्यावर मग मी रिक्षा पकडून ठेवली तर उपयोग नाही. म्हणजे पुढे पण मी कर्मच करत बसीन तर तसं नाहीये. कर्म करायलाही पाहिजे, शेतीची मशागतही करायला पाहिजे आणि थांबवायला पाहिजे. मग एअरपोर्टवर एकदा पोचलो की मग मी विमानात बसताना मी नाही ती रिक्षा धरून ठेवीन असा व्यवहार नाही. पण तिथे पोचेपर्यंत तो कर्माची आवश्यकता आहे. म्हणून सुरुवातीला कर्मयोग सांगितला. आणि कर्मयोगाची परिपूर्ती ही ज्ञानाभ्यासाची योग्यता म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त होण्यात होते. ती झाली की गुरुच्या उपदेशाने ज्ञान प्रकट होतं. म्हणून पहिल्यांदा कर्ममार्ग दया म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला. होय होय. जरी परमार्थी परांगमुख तया कर्म मार्ग चोख निष्कामपणे देख कृती सम्यक बोलत असतो. जरी कर्मी असून चंचळसे अंतःकरण तया उपासना सांगून परमार्थी लावी श्रुती. जरी नित्यानित्य विचारून य भोगा दे सोडून शमदमादी साधून मुमुक्षुहून तया ज्ञान व्हावे म्हणून. हा जो क्रम आहे ना तो क्रम भक्ती योगाच्या अध्यायातही खूप छान आलाय. 12व्या अध्याय गीतेच्या. तर 12व्या अध्यायात भगवंत पहिल्यांदा सांगतात की म्हणजे सर्वात म्हणजे अल्टिमेट गोष्ट किंवा भक्ती पाहिजे असेल तर काय करावं, तर मय्येव मना आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. म्हणजे कायम मन माझ्यातच ठेव. म्हणजे मुख्य स्वरूपानुसंधान म्हटलंय तसं कायम माझ्यातच मन ठेव. आणि तसं मन आणि बुद्धी माझ्यातच ठेवलीस म्हणजे मन माझ्यात ठेवणं म्हणजे विचार माझाच करणं आणि बुद्धी माझ्यात म्हणजे निश्चय आहे, हेच फक्त आपलं आहे. तर निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय म्हणजे तुझा उद्धार होईल म्हणजे तू मला प्राप्त होशील. आता ही सगळ्यांची हे नाहीये जो ज्ञानी आहे. मग भगवंत दयाळू आहेत. मग ते म्हणतात ते जर तुला जमत नसेल तर मत्कर्म परमो भव म्हणजे माझी कर्म तू तुझं अंतिम ध्येय या दृष्टीने करत राहा. म्हणजे ईश्वराची सेवा आहे. ईश्वराच्या कार्यात आपण म्हणजे जसं काकांना महाराज म्हणालेले की ईश्वराच्या सृष्टीत आपण एक कार्यकर्ते आहोत हा भाव ठेवावा. तर तसं करा. म्हणजे सगळी ईश्वराची कार्य काय, तर ईश्वर जन्माला जन्माला नाही सॉरी अवतार कशाला घेतो, तर परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृता. तर या ह्याच्यात आपण किती सहभाग जास्त घेऊ शकतो
हे मतकर्म झालं, ईश्वराचं कर्म करत राहणं. आता हे सगळ्यांना सगळ्या वेळी शक्य नाही, कारण आपल्याला आपला व्यवहार, आपल्याला खायला प्यायला पाहिजे. आपल्या बेसिक गरजाच वाढलेल्या इतक्या आहेत की चांगलं चुंगलं खायला पाहिजे, चांगले कपडे पाहिजेत, परत आपले एंटरटेनमेंट, परिवार, हे ते सगळं आहे. मग भगवान काय म्हणतात, सतत माझी सेवा तुला नाही, माझी कर्म नाही करता आली, तर तू जे काही करतोयस ते सगळं मला अर्पण कर. मला अर्पण कर. मग मी माझ्या कुटुंबासाठी पैसे कमवतोय, तर ती पण मी तुमची सेवा करतोय किंवा हे मी आपल्याला अर्पण करतो. तेही जर जमलं नाही तर सगळं कर्म जे आहे ते मीच करतोय ही भावना ठेव, असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणजे याच्या पारलं थोडासा विषयांतर होईल, पण राहत नाही म्हणून सांगतो की रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते गिरीश म्हणून, जे आपण म्हटलं ना की सगळ्या म्हणजे मदिराक्षी सगळं त्यांचं चालायचं, नाटकाचे हे होते. काकाने सांगितलं बरोबर. तर एकदा ते असेच रामकृष्णांकडे जातात, खिन्न असतात, आणि ते असे दारू बिरू पिऊन पण जायचे, असे हे होते. आणि तर काय माझं कसं होणार असं त्यांना प्रश्न पडलेला की आपण इतके पापी, माझं कसं होणार. तर रामकृष्ण म्हणतात काही हरकत नाही, दिवसातनं 2दा माझं नामस्मरण, 2दा ईश्वराचं स्मरण कर, बाकी सगळं होऊन जाईल. तरी हे मान खाली घालून राहतात. म्हणतात मी कशा अवस्थेत असेल, कोणाबरोबर असेल, नाही झालं स्मरण तर हे तर परमेश्वर आहेत, यांना मी शब्द दिला, नाही झालं तर काय, मान खाली घालून बसतात. मग रामकृष्ण म्हणतात ठीक आहे, एकदा तरी कर. तरी हे आपले तसेच अगदी गोरेमोरे होतात, पण प्रामाणिक असतात ते. म्हणजे एक तर त्यांचा सर्वात मोठा गुण असा की रामकृष्ण हेच भगवान आहेत, हे छाती ठोकपणे सांगणारे ते पहिले आहेत. इवन विवेकानंदांनी फार पटकन म्हणालेले नाहीयेत. रामकृष्णांच्या शेवटच्या काळात एकदा विवेकानंदांच्या मनात शंका आली की हे म्हणतात की मीच पूर्वी जो रामकृष्ण तोच मी रामकृष्ण म्हणून आलोय, पण मग हे रोग वगैरे, मग हे आत्ताही तसं म्हणू शकतात का. आता रामकृष्ण वरच्या माडीवर आहेत, हे खाली आहेत. तर ते त्याला बोलवतात, विवेकानंदांना बोलवतात आणि सांगतात अजूनही शंका आहे का, पुन्हा एकदा सांगतो, ते जे रामकृष्ण तेच या ठिकाणी रामकृष्ण म्हणून आले. पण सांगायची गोष्ट अशी की ह्यांचा सर्वात पहिले गिरीश आहेत की ते त्यांना पूर्णावतार म्हणतात, आणि म्हणूनच रामकृष्णांची कृपा आहे. तर मग शेवटी रामकृष्ण सांगतात ठीक आहे, नाव पण घेणं शक्य नसेल ना, तर मला तुझी कुलमुख्यत्यारी दे, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे तुझं जे जे काय करायचं ते मी करीन, असं तू कबूल कर. तर हे खुश होतात की अरे आता आपल्याला काही करायला नको. पण ते खरं तर ती मोकळीक नाहीये, ते त्या बंधनात अडकतात. आणि मग पुढे असं होतं, एका प्रसंगी ते रामकृष्णांना म्हणतात मी अमुक करीन. तर रामकृष्ण म्हणतात हे काय झालं, म्हणे मला कुलमुख्यत्यारी दिली म्हटल्यावर तू कसं काय करणार. आणि ते इतकं घेतात, मग ते इतकं मनात घेतात की रामकृष्णांचं निर्गुणात गेल्यानंतर त्यांना एक मुलगा होतो, तर त्यांची अशी भावना असते की रामकृष्ण परत आले, तर नाव पण रामकृष्ण ठेवतात त्या मुलाचं, आणि त्या मुलाचा मृत्यू होतो. आणि तरीही त्यांचं चित्त शांत राहतं आणि ते म्हणतात की जे काय होतंय ते रामकृष्णांची इच्छा. तर वाटताना वाटतं की सगळी कर्म त्याच्यावर सोपवायची, पण भगवंतानी पण ह्या क्रमानेच सांगितलं की शेवटी काहीच नाही तर सगळी कर्म माझ्यावर सोपव. पण भगवान पुढे हे पण सांगतायत की ज्ञान हे मुख्य आहे, ज्ञानाचा अभ्यास. त्याच्या ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानाच्या अभ्यासापेक्षा ध्यान विशेष आहे. पण ध्यानापेक्षाही सर्व कर्म फलत्यागा हे सर्वात महत्वाचं आहे. आणि सर्व कर्म फलत्याग म्हणजे ईश्वर सर्व करतो ही कायम भावना राहणं असं. म्हणजे सांगायची गोष्ट काय की कर्माच्या मार्गात पण ज्या स्टेप्स आहेत त्या इतक्या कुशलतेने धर्मात गुंतवलेल्या आहेत की त्या कर्मात न जाताना तो कर्म कधी सुटतं हे लक्षात येत नाही, जर व्यवस्थित कोणी गेला तर. आणि मग ते सुटलं म्हणजे साधत
साधन चतुष्टय संपत्तीत उपरती जी आहे तिथपर्यंत जर आलं की मग तो ज्ञानाचा प्रकाश थोड्याशा उपदेशाने होऊन जातो असं. म्हणजे थोडक्यात निवळीचा म्हणजे कल्प स्व नष्ट करतो आणि स्वतःही तसा प्रकारचा. जरी नित्यानित्य विचारून ये भोगादे सोडून शमधमादी साधून मुमुक्षून तळतळे तया ज्ञान व्हावी म्हणून श्रवण आणि मनन तयांचे निधी असताना स्तुती सांगून बोध करी. आता ही पहिल्यांदा ते जे सांगितले ना ती साधन चतुष्टय संपत्ती सांगितले. साधन चतुष्टय संपत्तीत पहिल्यांदा शमदमादी षट संपत्ती. आता ते डिटेल मध्ये नको घेऊया कारण खूपच खूप होईल. पण शम म्हणजे मनाचं शमन, दम म्हणजे इंद्रियांचं दमन. मनाचं शमन म्हणजे मनात जे विषय येतात त्यांचं शमन करणं आणि तरीही काही विषय राहिले तर त्यांचं दमन करणं. म्हणजे त्याच्या मनात जरी आलं तरी त्याच्यावर ऍक्ट न करणं हे दमन. आणि मग बाकी पण षट संपत्ती आहे. मग मुमुक्षा आणि उपरती हेही सांगितलेलं आहे. आणि मग ही साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली की मग पुढे तो ज्ञानाचा प्रवास सुरू झाला. त्याच्यात पहिलं श्रवण आहे. श्रवण म्हणजे जो श्रोत्रिय महाराजांनी प्रवचनात सांगितलंय की जो श्रोत्रिय महात्मा आहे शाब्दे परेच निष्ठात म्हणजे शाब्दे आणि परेच निष्णात म्हणजे जो परा विद्येत निष्णात म्हणजे परमात्मा पदाला प्राप्त झालाय आणि शाब्देचे पण म्हणजे शब्दांनी पण ते सांगता येते. म्हणजे आता आपण काही जे योगी किंवा काय हे पाहतो ते उन्मनी अवस्थेत आहेत किंवा श्रेष्ठ आहेत किंवा त्याला पोचलेत पण ते जर शब्दांनी सांगत नसतील त्यांनी त्यांचं काही कमी होत नाही. ते ईश्वररूपच आहेत पण त्यांच्याकडनं आपल्याला उपदेश होऊ शकत नाही. त्यामुळे गुरु कसा तर शाब्दे परेच निष्णात असा गुरु पाहून त्याला मग साधना ती सांगितलेत की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. म्हणजे त्यांना प्रणिपात करणं म्हणजे बाह्य नमस्कार फक्त नाही पूर्ण शरणागती की आपण श्रेष्ठ आहात मी हे आहे म्हणजे आणि ते ज्ञान आहे ते ज्ञानस्वरूप आपण आहात. त्यामुळे आपण प्रणिपात केल्यावर ते ज्ञान आपोआप वाहतं गुरूंचं. तर ते आणि परिप्रश्न म्हणजे ते जे काही ते इंडिकेट करतात. आता महाराजांच्या प्रवचनात किंवा बोलण्यात पण ते अमुक ग्रंथात हे सांगितलेलं आहे एवढं सांगून ते पुढे जातात. पण ते पुढे गेल्यावर गोडसे काकाच असे होते की ते जाऊन ते काय आहे ते पुढचा प्रश्न केला. म्हणजे असं त्या विषयाबद्दल थोडंसं कळल्यावर परिप्रश्न म्हणजे त्या विषयाबद्दल अजून एक वरच्या लेवलचा प्रश्न करणं ह्याला परिप्रश्न म्हणतात. आणि गीतेचा पण आपण अभ्यास केला ना तर ते परिप्रश्न अर्जुनाचे प्रश्नाची क्वालिटी पुढे पुढे वाढत गेले. म्हणजे सुरुवातीला तो म्हणतो की तुम्ही ज्ञान पण सांगता आणि कर्म पण सांगता. तर लिटरली तो भगवंतांना म्हणतात की व्यामिश्रेण वाक्यानं म्हणजे मिश्र अशा वाक्याने मला भ्रम का उत्पन्न करतोयस. असा दुसऱ्या अध्यायात म्हणणारा अर्जुन 18व्या अध्यायात मग नंतर आपण हे तर बऱ्याच याच्यात आपण ऐकतो निष्काम कर्म करणं वगैरे आणि आपल्याला वाटत असतं की निष्काम कर्म करणं हाच त्याग आहे. पण 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन विचारतो निष्काम कर्म करणं आणि त्याग म्हणजे त्या त्यागाचं लक्षण काय. म्हणजे त्यात पण काही सूक्ष्म फरक आहे. तिथपर्यंत अर्जुन प्रश्न करत पोचलेला आहे. याला म्हणतात परिप्रश्न. तर श्रवणात हे सगळं केलं पाहिजे. हे केल्यावरच ते श्रवण पूर्ण होतं. कारण जसे प्रश्न येतात तसे सद्गुरूंनाही ते अजून म्हणजे गीतेत ठराविक प्रश्नानंतर असं झालं की तो कृष्णांचा फ्लो आपोआपच यायला लागला. म्हणजे मग पुढे फार विचारावं पण लागलं नाही. पण ती अवस्था येईपर्यंत एक कोणता तरी त्यांचा हे वाक्य घेतलं तर त्याचा विचार करून त्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत आपण.
महाराजांनी प्रवचनात सांगितलं, एकतरी ओवी अनुभवावी, जे नामदेव महाराज सांगतात. तसं एका ओवीच्या अनुभवानेही आत्मानंद प्राप्त होणार आहे, एवढं त्या ओव्यांना महत्व आहे ज्ञानेश्वरीच्या. आता ते जे 700 श्लोकांचं गीता आहे, ती 9000 श्लोक याच्या ज्ञानेश्वरींनी मांडली. त्यातल्या एका ओवीलाही इतका अर्थ आहे. आणि आता इथे हा आत्मबोध तर एवढ्या कमी याच्यात मोठ्या महाराजांनी सगळं मांडलेलं आहे. तर त्यामुळे ह्याचा पण एकच घेऊन एखादा दिवस ठरवला की हा श्लोक याचा काय अर्थ असेल, वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला, तर त्यातनं अजून अर्थ आपल्याला कळून येतील. तर हे जे आहे ना, याला श्रवण म्हणतात. त्या विषयाचा म्हणजे वाईट शब्दात म्हणजे त्याचा किस पाडणं, तर तो चांगल्या अर्थाने पाडता आला पाहिजे. तितकं आपण सहज जर पुढे कळलं म्हणून पुढे गेलो की संपलं. कायम परत वाचताना आपल्याला नाही कळलं म्हणून परत विचार केला की एक अजून आपल्या त्याच्या शेड्स कळत जातात. तर हे झालं श्रवण. बरोबर. तू आता म्हणालस ना शाब्दे परेच, आणि त्याचं विश्लेषण केलंस ना, ह्याचं हा पहिल्या वेळेस समजलं आम्हाला. शाब्देच आणि परेच म्हणजे परा अवस्थेला गेलेला माणूस शब्दात बोलणं फार कठीण असतं. हा, म्हणून शाब्दे परेच या शब्द आज नीट अर्थ कळला. दुसरं श्रवण जे पाहायला मिळालं ना महाराजांच्या रूपाने, म्हणजे हो हे आपलं भाग्य आहे की असं असू शकतं. नुसता विचार नाही, ते पाहायला मिळालं. प्रत्यक्ष गोष्टी पाहिजे आपण. होय. आणि हे श्रवणाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे श्रुतीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचं श्रवण करून मनन करणं, या दोन्ही गोष्टी याच्यात आलेल्या आहेत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रवण म्हणजे फक्त कानाने ऐकणं असं नाहीये. कोणतीही इन्फॉर्मेशन आपण आत घेतो ना, त्वचा आहे, हे आहे, हे सगळं श्रवणाचाच भाग आहे. ज्यानी इन्फॉर्मेशन आपण आत घेतो, ती इन्फॉर्मेशन फक्त इंद्रियाचा विषय न राहता ती मनाचा विषय होऊन बुद्धीपर्यंत आपल्याला पोचवणं. आणि ते श्रवण कशाचं, तर शास्त्र, म्हणजे शास्त्राच्या मार्गाचं श्रवण. आणि मनन पण शास्त्रानुकूल, म्हणजे तर्क करावा तर शास्त्रानुकूल तर्क करावा, जे महाराजांनी सांगितले. तर तसं त्याचा पुन्हा विचार करणं, एकाने करणं किंवा याचे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर करणं, हे पण महाराजांनी विशेष सांगितलंय. कारण एकट्याने आपण इतका विचार नाही करू शकत. जे चर्चेतनं अजून बाहेर येतं ते एकट्याने बसून नुसतं आता मी आत्मानात्म विचार करतो तर नाही होणार, किंवा आता मी बसून महाराजांचं स्मरण करतो नाही होणार. पण गोडसे काका बरोबर आपण बसतो आणि चर्चा करतो तेव्हा इतक्या त्या गोष्टी आपल्याला निघतात आणि एवढे पहिली दिसतात आपल्याला. नवलच वाटत. तयाची निधी ध्यासन श्रुती सांगून बोध करे, हे पण तेवढंच महत्वाचं. हो. आता निधिध्यासन हे बऱ्याच वेळा आपल्याला कळायला कठीण जातं. कारण निधिध्यासन नंतर धारणा, ध्यान आणि समाधी हे सांगितलेलं आहे. पण मग निधिध्यासन म्हणजे काय? धारणा म्हणजे त्या ईश्वराच्या स्वरूपावर मन धारण कर, मय्येव मना आधस्व भगवान सांगितले, त्याच्यावर ठेवायचा जो प्रयत्न तो धारणा. आणि ती धारणा ठराविक काळापर्यंत शक्य झाली की ते ध्यान होतं. आणि ध्यानाची पक्वता की जेव्हा मग विचारच बाकी गेले आणि फक्त तोच विषय राहिला, म्हणजे त्या विषयावर माझं लक्ष आहे किंवा भगवंताची मी भक्ती करतो, हाही भाव जिथे गेला तेव्हा ती समाधी. त्यामुळे धारणा, ध्यान, समाधी कळतं, मनन आणि श्रवण मनन करतं. निधिध्यासन कळायला कठीण जातं कारण ते डिस्क्राईब फार कुठे केलेलं नाहीये. पण निधिध्यासन हे एक तर आपल्याला कळतं की मनन आणि धारणा ह्याच्या मधलं आहे. म्हणजे जे काही आपण मनन केलं, श्रवण केलं, ते श्रवण आपण काय केलं तर ईश्वराचे गुणवर्णन आणि चरित्रवर्णन. म्हणजे जर पुराणांचं आपण हे केलं तर त्याच्यात ईश्वराच्या गुणरूपाने किंवा इव्हन नामस्मरण जरी केलं तरी सगळी नावं ही महाराजांनी पहिल्या प्रवचनातच सांगितले ते गौण नाव आहेत. प्रत्येक नावात ईश्वराचं गुणाचं स्मरण होतं.
म्हणजे केशव म्हणजे केशी दैत्याला मारणारा, किंवा दामोदर म्हणजे ज्याच्या कमरेला दोरी बांधलेला, म्हणजे ती पूर्ण चरित्राचं स्मरण जसं होतं, तर ते त्याच्यापासून कायम त्याच्यावर मन टिकणं, हा जो अभ्यास आहे त्याला निदिध्यासन म्हणतात. म्हणजे ईश्वराबद्दल, ईश्वर तत्वाबद्दल, या ज्ञानाबद्दल जे जे आपण ऐकलं आणि त्याचा नीट अर्थ करून घेतला मननाने, तर तो प्रत्येक कळलेला अर्थ हा परमेश्वराचं एक एक अंग आहे असं समजून तिथे मन लागलं पाहिजे. आणि त्याच्याकरता शिवम भूत्वा शिवम यजेत म्हटलेलं आहे, की आपण परमेश्वराचे गुण जे आहेत ते जोपर्यंत साधन चतुष्ट म्हणजे काय आहे, की ते ईश्वराचे जे दैवी संपदा आहे ती आपल्यात आणणं हाच साधन चतुष्ट आहे, संपत्ती मिळवणं आहे. म्हणून 13व्या अध्यायात महाराज पण तो श्लोक बऱ्याच वेळा प्रवचनात घेतात 13व्या अध्यायातला, की त्यात म्हटलं एतत् ज्ञानमिति प्रोक्तम, म्हणजे ज्ञान मिळवण्याकरता जी साधनं सांगितलेली आहेत तेच ज्ञान आहेत. तर ते ईश्वराचे जे गुण आहेत किंवा सत्व रूपानी त्रिगुणाच्या पलीकडे जायच्या आधी जो मार्ग दिलाय, तर हा जो अभ्यास आहे त्याच्याबरोबर आपल्या गुणाची तशी वृद्धी करून आपलं मन धारणेत लावण्यासाठी आपली तयारी करत राहणं, हा मूळ जो अभ्यास योगेन तू कौंतेय सांगितलेला जो अभ्यास आहे ते म्हणजे निदिध्यासन आहे. म्हणजे जे मनन केल्यानंतरही मनन करण्यापुरता आपला त्या विषयात राहिला, मनन केल्यानंतर आपण बाकी जे व्यवहार करणार आहोत तेव्हा त्या मननाचं रूपांतर आचरणात आपल्या करणं, आणि ते आचरणात करताना हे आपण ईश्वराची सेवा करतोय आणि तेव्हा ते विचार कायम राहणं, म्हणजे हा मी ईश्वराचा ध्यास माझ्या मनात आहे, हा जो अभ्यास आहे तो झाला निदिध्यासन. हा इतक्या डिटेलमध्ये आपल्याला कुठे असा लिहिलेला शब्दात सापडत नाही. तू फारच सुंदर पण सांगितलं. या दोन गोष्टींच्या मधलं जर आपल्याला शोधायचं झालं तर हीच एक स्टेप आहे, की जे मननाने कळलं आणि जे धारणेत परिवर्तित व्हायचंय ते म्हणजे ते मनशोधन आहे. तर तो निदिध्यासन झालं. मननाने कळलेलं ज्ञान आपल्या आचरणात उतरवणं आणि त्या योगे मन ईश्वराकडे लावणं, हे झालं निदिध्यासन. बस आपण थांबूया आता, 11:30 होऊन गेले. चालेल. गुरुदेव सुंदरच आज तू फार सुंदर का आम्हाला ऐकायला मिळालं आज दिनेश. मागच्या वेळेचं वेगळं झालं, मागच्या वेळी वेगळंच सांगितलं काय काही. दिनूचं फुलं फंडा क्लिअर आहे. हा दळवी रेकॉर्डिंग केले ना? फंडा क्लिअर. ते वाया की जे मनशोधनासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे संगती आहे. काकांच्या बरोबर वेळ जास्त घालवा, सगळं क्लिअर होईल पटापट. दररोज दादरला येत जा. गोडसे काका काय बोलत नाही. गोडसे काका हो नाही काय ते विचार नाही पण आहे. अरे हे बघ, दिनेशने इतकं अप्रतिम सांगतोय तो, काही बोलावंसच वाटत नाही, इतकं अप्रतिम सांगतोय. नाही दिसतोय का तुम्हाला? याचं कारण म्हणजे ना, म्हणजे काकांमुळे खूप वेळ वाचला आमचं सगळ्या मुलांचं. कारण काय वाचायचं, काय अभ्यास करायचा हे सगळं त्यांनी महाराजांकडनं जे समजून घेतलंय, त्यामुळे उगाच 4 गोष्टी भलत्या सलत्या वाचण्यात वेळच नाही गेला. एक तर महाराजांची प्रवचनं आणि त्या प्रवचनात उल्लेख केलेले ग्रंथ. बरोबर. मधू आता आपण शनिवारी भेटायचं का रविवारी का सोमवारी? एक मिनिट, यावेळी आपण रविवारी म्हटलं ना, शनिवारी धून असल्यामुळे 21 तासाची धून आहे. आपण समोर भेटूया.